राचाप्पाला भक्तीला लावले. कर्नाटक प्रांतात तंबा म्हणून एक गाव आहे. त्या गावी गोविंद भट म्हणून एक सत्वस्थ ब्राह्मण होते. त्यांची वृत्ती लहानपणापासून भोळसट, गरीब अशी होती. पुढे ते अक्कलकोटची कीर्ती ऐकून ते श्रीच्या दर्शनास आले व सेवेस राहिले. रोज समर्थापुढे गायन करणे, नामस्मरण करणे असा नियम चाले. या योगाने त्यास वाचसिद्धी झाली. लोक आपल्या कार्यासाठी गोविंदरायाच्या मागून फिरू लागले. जिकडे तिकडे साधू म्हणून त्यांची प्रसिद्धी होऊ लागली. गोविंद भट हे श्रीचे निस्सीम भक्त होते. एके दिवशी ते शेजारचे व्हर्ली गावी वीरभद्रांचे दर्शनीय स्थान आहे तेथे गेले. त्या स्थानी राचाप्पा म्हणून एक जंगम होता. तो वीरभद्राचा निस्सीम भक्त होता. तो भाविक असून वर्दी होता. तो उत्तम प्रकारचा कवण करणारा असून मात्र वीरभद्राशिवाय इतर देवावर करीत नसे. गोविंद भटाची व त्याची त्या स्थानी गाठ पडली. भटजी राचाप्पास म्हणाले, श्री समर्थ दत्तावतार आहेत तरी आपण त्यांचे गुणवर्णन करावे. राचाप्पा म्हणाले, मी एका ईश्वरावर वीरभद्राशिवाय इतर देवतेवर कवण करीत नाही. असे ऐकून भटजीस फार वाईट वाटले व दुसरे दिवशी ते आपल्या गावी निघून गेले. श्री समर्थांचा अनादर केला म्हणून भटजी 7 दिवस अन्नपाणी वर्ज्य करून समर्थनामाचा घोष करीत बसले. भटजींचा दृढ निश्चय पाहून दयागण आमचे श्री समर्थ कळवळले व राचाप्पाचे स्वप्नात जाऊन आज्ञा केली की मी आणि वीरभद्र यात भेद न मानता आमचे गुणवर्णन कर. जर भिन्न भाव मानशील तर दुःख पाहून अधोगतीला जाशील. अरे राचाप्पा, उठ उठ आणि लवकर गोविंद भटाच्या घरी जा. त्यांच्याजवळ क्षमा मागून साष्टांग नमस्कार घाल. संशय धरू नको. असे स्वप्न पाहून राचाप्पा जागा झाला व भयाने घाबरून जाऊन दुसरे दिवशी सकाळी तंबगावी गेला. भटजीचे पाय धरून अपराधाची क्षमा मागितली. आपल्याकरिता मला श्री समर्थाचे दर्शन झाले, माझ्या कुळाचा उद्धार झाला असे म्हणून श्रीचे गुणवर्णन करू लागला. हल्ली राचाप्पाने केलेले पदे उपलब्ध आहेत अशी श्रीची कृपा गोविंद भटजीवर झाली. तेलंगी ब्राह्मणास द्रव्यलाभ. एक तेलंग जातीचा ब्राह्मण द्रव्येच्छेने तीर्थयात्रा करीत करीत अक्कलकोटी आला. श्री समर्थांचे दर्शन घेऊन उभा आहे इतक्यात समर्थ म्हणाले, अरे ब्राह्मणा, काय इच्छा धरून आलास? ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी दारिद्र्यानं गांजलो, कर्ज झाले, तरी श्रीने कृपा करून मला कर्जमुक्त करावे. समर्थ म्हणाले, आम्ही संन्यासी, आमचे जवळ द्रव्य नाही, पाहिजे असले त्यातील मातीने. ब्राह्मण म्हणाला, माती घेऊन काय करू? समर्थ म्हणाले, नको असल्यास चालता हो. हे ऐकून ब्राह्मण मनात म्हणाला, महाराज सांगतात म्हणून एवढे एक ढेकूळ घेऊ, पार्थिव करण्यास तरी उपयोगी होईल. असे म्हणून त्याने एक ढेकूळ घेतले व श्री साष्टांग नमस्कार घालून तो घरी जाण्यास निघाला. काही अंतरावर तो ढेकूळ जड लागू लागला. जड काय लागते म्हणून वाटेत गाठोडे सोडून पाहिले. तो काय चमत्कार पहा, त्या ढेकळाची पांढरी शुभ्र चांदी दिसू लागली. ब्राह्मणास परमानंद होऊन श्रीच्या अतर्क्य सामर्थ्याबद्दल आश्चर्य वाटून स्वामीनामाचा जय जयकार करीत तो आपल्या घरी गेला. माधवाचार्याचा द्वितीय विवाह योग. एक माधवाचार्य म्हणून विद्वान ब्राह्मण भीमातीरी शिरगूळ म्हणून गाव आहे त्या गावी राहत. तो गाव त्यांना इनाम होता, परंतु कर्ज फार झाले, बायको मेली अशा चिंतेने माधवाचार्य वेड्यासारखे झाले. एक दिवस त्यांच्या मनात आले की अक्कलकोटास जाऊन श्रीचे दर्शन घेऊन त्यास शरण जावे. नंतर ते अक्कलकोटी येऊन श्रीचे दर्शन घेऊन उभे राहिले. तोच महाराज म्हणाले, सुमुहूर्त सावधान असे बोलून त्यास श्रीफल अर्पण केले. सर्व सेवेकरी माधवाचार्यांची थट्टा करू लागले. नंतर ते श्रीची प्रार्थना करून म्हणाले, महाराज, लोक माझी थट्टा करीत आहेत की वृद्धपणी विवाह कसा होईल? वय तर 50 वर्ष झाले, कर्ज तर 5,000वर आहे. समर्थ म्हणाले, आल्या वाटेने चालता हो. असे श्रीमुखातील वाक्य ऐकून माधवाचार्य महाराजास साष्टांग नमस्कार घालून निघाले. ते शिरोळ गावी त्यांचे काही आप्त होते तेथे गेले. त्याच दिवशी त्यांचे घरी 2 कन्यांचा विवाह होता. कनिष्ठ कन्येचा वर वराड्यासह आला व ज्येष्ठ कन्येचा वर काही अडचण असल्यामुळे आला नाही. यजमान मोठ्या विचारात पडले की ज्येष्ठ कन्येचा विवाह झाल्याशिवाय कनिष्ठ कन्येचा विवाह करता येत नाही. कनिष्ठ कन्येचा वर आलेला नाही, काय करावे? अशा चिंतेत व
विचार करीत बसले होते. इतक्यात यजमानास असा विचार सुचला की ईश्वर कृपेने माधवाचार्य येथे आलेले आहेत, तर त्यास ज्येष्ठ कन्या द्यावी. आपला विचार त्यांनी सर्वांस कळविला. माधवाचार्यासही तो विचार मान्य झाला. मग सुमुहूर्तावर दोन्ही लग्ने लागली. त्यात विशेष इतकेच की माधवाचार्याजवळ एक पेई सुद्धा नसताना समर्थ कृपेने अकस्मात स्वरूपवान उपवर कन्या मिळाली. नंतर नूतन भार्येसह माधवाचार्य अक्कलकोटी येऊन श्रीस उभयता नमस्कार करून उभी राहिली. महाराज म्हणाले, आपल्या घरी जा, कर्जमुक्त होऊन पुत्रपौत्रासह सुखी व्हाल. असा श्रीचा आशीर्वाद घेऊन माधवाचार्य कुटुंबासह आनंदाने आपल्या गावी गेले. बडजोरजी व नवरोजी पारशी. एक बडजोरजी नावाचे पारशी गृहस्थ मुंबईचे राहणारे असून अक्कलकोटास कामदार होते. एके दिवशी त्यांचे आप्त नवरोजी नावाचे गृहस्थ मुंबईस होते. ते बडजोरजीस भेटण्यास अक्कलकोटास आले. दुसऱ्या दिवशी रात्री दोघेही आपल्या बंगल्याची दारे लावून मंचकावर बसून श्रीच्या लीलेबद्दल गोष्टी चालल्या होत्या. परंतु त्या गोष्टी नवरोजीस खऱ्या वाटेनात. इतक्यात अकस्मात श्री समर्थ दिगंबर एकदम येऊन दोघांचे मध्ये मंचकावर बसले. दोघांशी आश्चर्य वाटले. श्री समर्थास साष्टांग नमस्कार घालून नवरोजी म्हणाले, महाराज, आपण द्वारे बंद असता कसे आला? असे म्हणून नवरोजी प्रार्थना करू लागले की महाराज, मला कर्ज झाले आहे, ते फिटून पुष्कळ संपत्ती मिळावी अशी श्रीचरणाजवळ विनंती आहे. समर्थ म्हणाले, संपत्ती मिळाल्यावर काय देशील? नवरोजी म्हणाले, प्राप्तीचा 4था हिस्सा देईल. समर्थ म्हणाले, नर्मदेकडे जा असे सांगून ते एकाएकी गुप्त झाले. नवरोजींनी चकित होऊन द्वारे तपासून पाहिले तो सर्व द्वारे बंद असून कड्या लावलेल्या होत्या. दुसरे दिवशी श्रीचा तपास करिता ते अक्कलकोटापासून 2 कोसावर रामपुरास आहेत असे समजले. नवरोजीस आश्चर्य वाटून श्रीच्या दर्शनाकरिता ते रामपुरास गेले. दर्शन घेऊन उभे आहेत तो महाराज म्हणाले, गुजरात देशीचे बोलवणे आले आहे, जा. असे श्रीमुखातील वाक्य ऐकून नवरोजींनी श्रीफल पुढे ठेवून साष्टांग नमस्कार घातला व ते मुंबईस निघून गेले. मुंबईस पोहोचल्यावर बडोद्याहून श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांचे बोलवणे आल्याचे समजले. नवरोजी ताबडतोब बडोदेस जाण्यास निघाले. श्रीमंतास भेटल्यावर नवरोजीस मोठ्या सन्मानाने पुष्कळ द्रव्य व वस्त्रालंकार अर्पण करून सांगितले की अक्कलकोटच्या महाराजास कसेही करून इकडे घेऊन या. दुसरे दिवशी नवरोजी मोठ्या आनंदाने अक्कलकोटास येऊन त्यांनी श्री साष्टांग नमस्कार घातला. षोडशोपचार पूजा करून ब्राह्मण भोजन घातले. नंतर श्रीची प्रार्थना केली की महाराज, आपणास श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांनी बोलविले आहे. समर्थ म्हणाले, आम्ही येत नाही, जा. असे ऐकताच नवरोजी मुंबईस निघून गेले व महाराज तिकडे येत नाहीत. पुष्कळ खटपट केली परंतु व्यर्थ गेली असे कळविले. नवरोजी समर्थ कृपेने द्रव्य पुष्कळ मिळून ते कर्जमुक्त झाले. विठ्ठलरावास मामलतीची जागा. हैदराबादेस विठ्ठलराव म्हणून मामलेदार होते. त्यांचा माणिक प्रभूच्या ठिकाणी पूर्ण भाव होता, परंतु काही वाईट कृत्यामुळे त्यास मामलतीच्या कामावरून दूर केले. मोगल सरकार आपणास अटक करणार अशी बातमी कळताच विठ्ठलराव मोठ्या चिंतेत पडले. आता काय करावे असा विचार ते करू लागले. माणिक प्रभूकडे जावे तर पकड वॉरंट येईल, तर अक्कलकोट संस्थानात जाऊन श्री समर्थास शरण जावे, म्हणजे माझे रक्षण होईल असे म्हणून रातोरात श्रीचा शोध करत आले. सेवेकऱ्यास जागे करून सर्व हकीकत सांगितली व श्रीची प्रार्थना कराव्यास सांगितली. इतक्यात समर्थ एकदम उठून बसले. विठ्ठलराव पुढे हात जोडून उभे राहिले. समर्थांची मुद्रा तप्त दिसू लागली व ते म्हणाले, हस्ता कर्म करावे, भोगावे तेची रडत परिणामी. काय रे, माजलास काय? दुसऱ्यांच्या बागे का द्रव्य पाहिजे काय? आमच्याकडे का आलास? चालता हो, तुझ्या बापाचे नौकर आहोत काय? विठ्ठलरावांनी श्री साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली की महाराज, अपराधाची क्षमा करा. आजपासून मी अशी कृत्ये करणार नाही. महाराज, शरणागतीचे रक्षण करा. आपल्या वाचून या जगात माझा वाली कोण नाही असे म्हणून विठ्ठलराव चरणावर लोळू लागले. समर्थास त्यांची कीव येऊन ते म्हणाले, जा, तुझे अपराध क्षमा केले आहेत, यापुढे सावधगिरीने वाग. असे वाक्य ऐकताच विठ्ठलराव साष्टांग नमस्कार घालून समर्थांचा जय जयकार करीत हैदराबादेस गेले. पुढे विठ्ठलराव दोषमुक्त होऊन त्यांना मामलतीची जागाही मिळाली. अशी श्रीची कृपा विठ्ठलरावावर झाली. सावकार भाऊ रसूल.
एके दिवशी मुंबईचे सावकार भाऊ रसूल या नावाचे गृहस्थ अक्कलकोटा श्रीच्या दर्शनास आले. महाराजास साष्टांग नमस्कार घालून षोडशोपचारे पूजा केली व दुसरे दिवशी ब्राह्मणभोज घालून श्रीची प्रार्थना केली की, महाराज, माझ्या व्यापारीची जर भरभराट झाली तर 200 रुपये श्री पुढे आणून ठेवीन, असा नवस करून ते मुंबईस निघून गेले. पुढे समर्थकृपेने त्यांची भरभराट होऊन पुष्कळ पैसाही मिळाला. पुत्र संतानही झाले, मात्र श्रीचा नवस केल्याची आठवण विसरले. असे जाणून श्री एके दिवशी 3 वर्षाचे बालरूप धारण करून मुंबईत सावकाराच्या घरी गेले व जिकडे तिकडे रांगू लागले. सावकार भोजनास बसले होते. मुलास पाहून म्हणाले, हे कोणाचे लेकरू? इतक्या श्रीने बालरूप सोडून यतिरूप धारण केले व ते आसनावर बसून म्हणाले, अरे, आमचे 200 रुपये देतोस की नाही? असे बोलून ते एकाएकी गुप्त झाले. सावकारास आश्चर्य वाटले. नंतर त्याने कुटुंबासह अक्कलकोटी जाऊन श्रीस साष्टांग नमस्कार घातला व तो अपराधाची क्षमा मागू लागला. महाराज, मी मदांध होऊन नवसाची आठवण विसरलो. असे असूनही आपण दर्शन देऊन पुनीत केले, असे म्हणून त्याने 200 रुपये श्री पुढे ठेवले. समर्थ म्हणाले, काय रे, भोजन करा, असे सुद्धा म्हटले नाहीस. मग आतिथ्य अभ्यागतास एक घासाचा सुद्धा थारा मिळणार नाही असे वाटते. सावकार म्हणाला, महाराज, आजपासून आलेल्या अतिथीस अन्नपाणी देत जाईन. दुसरे दिवशी ब्राह्मणभोज घालून श्रीची आज्ञा घेऊन ते मुंबईस गेले.